नमस्कार. स्वतःचं घर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आणि म्हाडा म्हणजे ते स्वप्न पूर्ण होण्याची संधी. पण फक्त अर्ज भरून, नाव लागलं की पैसे भरून झालं असं नाही. म्हाडाचे घर घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या नाही तर हे स्वप्न आनंद न देता आयुष्यभराचं टेन्शन बनू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही म्हाडाचं घर घेऊ इच्छित असाल, तर ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचे आहेत. तर पहिली गोष्ट कोणती आहे? तर लोकेशन आणि सोयी-सुविधा. फक्त घर स्वस्त आहे म्हणून लगेच घेऊ नका. घर कुठं आहे? जवळपासचं रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मेट्रो, हॉस्पिटल, शाळा, मार्केट, बँक, एटीएम आहेत का नाही ते पहा. मुलं आणि तुमच्या घरात कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी परिसर सुरक्षित आहे आणि सोयीस्कर आहे का हे पण आपल्याला बघायला पाहिजे. उदाहरणार्थ उदाहरणार्थ आता बघा, पिंपरी चिंचवडमध्ये मिळणारं घर पुण्याच्या मध्यवर्ती भागापेक्षा स्वस्त असेल, पण रोज ऑफिससाठी प्रवास 2-3 तासाचा झाला तर घराचा आनंद निघून जातो. म्हणून लोकेशन तुमच्या दैनंदिन जीवनाला जुळतं का नाही ते नीट तपासलंच पाहिजे. आता पुढचा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा कुठला? बाल्कनी किंवा ओपन स्पेस. तर याच्यामध्ये काय आहे, तर घरात बाल्कनी आहे का नाही ते पहा. बाल्कनी नसेल तर घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवा कमी येते. बाल्कनीत तुम्ही झाडं लावू शकता, बाहेर बसून आराम करू शकता किंवा थोडं एन्जॉयमेंट करता येतो. त्याच्यामुळे बाल्कनी म्हाडातील अर्जदारांसाठी जीव की प्राण आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळं बाल्कनी असलेल्या फ्लॅटला लोकं जास्त पसंती देतात. पण म्हाडाच्या काही प्रकल्पांना बाल्कनी असते तर काहींना नसते. त्याच्यामुळं हे तुम्हाला कन्फर्म करणं खूप गरजेचं असतं. आता पुढचा मुद्दा बघूया. लेआउट, फ्लोर प्लॅन म्हणजे घराचा आराखडा. याच्यामध्ये काय पाहणार, तर घराचा लेआउट फंक्शनल आहे का नाही ते पहा. खोलीचा आकार म्हणजे रूम साईज योग्य आहे का नाही ते पहा. व्हेंटिलेशन आणि नॅचरल लाईट पुरेसं येत आहे का नाही ते बी महत्वाचं आहे ना. नाहीतर गुदमरून जा. मग घरात म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट आहे का नाही, पॅसेज त्याचा पहा, पॅसेज साईज बघा. मग तुमच्या फ्लॅटला लॉबी आहे का, लिव्हिंग एरिया विथ बाल्कनी आहे का नाही किंवा ती व्यवस्थित आहे का नाही ते पहा. किचन सोबत ड्राय बाल्कनी आहे का नाही ते पहा. बेडरूम सोबत बाल्कनी आहे का नाही ते सुद्धा पहा. टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे का कॉमन आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. कॉमन एरिया व्यवस्थित आहे का नाही ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. फक्त घराच्या बाहेरील दिसणाऱ्या बाजूस बघून निर्णय घेऊ नका. लेआउट नीट पाहिल्याच नंतर राहायला तुम्हाला त्रास होणार नाही. जर लेआउट तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही तिथं आनंदाने राहू शकता. आता काही म्हाडाचे असे फ्लॅट्स आहेत की ज्यांना 3-3 बाल्कनी आहे. म्हणजे लिव्हिंगला सुद्धा बाल्कनी आहे, बेडरूमला सुद्धा बाल्कनी आहे आणि किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी आहे. पण काहींना बाल्कनीच नाहीये. इनक्लोज बाल्कनी दिलेल्या आहेत म्हणजे बाल्कनी नाहीये. आता ह्याच्यामुळं काय होतं, काही बिल्डर का देत नाहीत बाल्कनी, तर याचं मेन कारण असतं की त्यांना तो कार्पेट एरिया कन्सिडर करता येत नाही. कार्पेट एरिया कन्सिडर नाही झालं तर त्यांना ती प्राईस भेटत नाही. मग जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी बिल्डर काय करतो, तो बाल्कनी देत नाही. म्हणजे तो त्याचा जी बाल्कनी आहे ती इन्क्लोज केल्यामुळे ती कार्पेट एरियामध्ये धरलं जातं आणि मग त्याला कॉस्ट लावता येतं त्याच्यामुळं. तर काही बिल्डर काय असतात तर ते बाल्कनी देतात. मग त्यांचा खूप मोठा प्रोजेक्ट असेल किंवा बिल्डर्सचा चांगला असतो, त्याच्या इतर जे म्हणजे कॉमन बिल्डिंगमध्ये जर ते फ्लॅट असतील म्हाडाचे, तर मग त्याला सूट होण्यासाठी सुद्धा अशा वेळेला बाल्कनी बिल्डर देत असतो. म्हणजे लुक वाईज व्यवस्थित दिसावी पूर्ण बिल्डिंग, तर त्याच्यासाठी ते देत असतात. तर हे सुद्धा तुम्हाला नीट चेक करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा पुढचा पॉइंट, मासिक खर्च किंवा मेंटेनन्स आणि टॅक्स. आता घर घेतल्यावर एकदाच पैसे संपत नाहीत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं आता मी फ्लॅट घेतला आणि एकदाची रक्कम-बिक्कम भरली
तर झालं माझं काम. नाही, तर तुम्हाला पुढे सुद्धा अजून खर्च येणार आहे. म्हणजे कसं, तर घर घेतल्यावर एकदाच पैसे संपत नाहीत. म्हणजे काय, तर दर महिन्याला मेंटेनन्स, सोसायटी चार्जेस, मालमत्ता कर, पाणी बिल, वीज बिल हे लागणारच आहे. बऱ्याच लोकांना अर्ज करताना हे सुचत नाही. म्हणजे बघा, उदाहरण काय, तर काही म्हाडा सोसायटीमध्ये मेंटेनन्स 2,500 ते 3,000 पर्यंत, काही प्रोजेक्टला तर 5,000, 6,000 रुपयापर्यंत मेंटेनन्स असतो. मग म्हणून घराचं बजेट ठरवताना हे मासिक खर्च सुद्धा तुम्हाला कन्सिडर करावे लागतो किंवा कॅल्क्युलेट करावे लागते. हे आपल्याला झेपणार आहे का नाही. काही प्रोजेक्ट्समध्ये मेंटेनन्स इतका जास्त असतो की EMI पेक्षा जड जातो. त्यामुळे हे सगळं आधीच जाणून घ्या की तुम्हाला EMI सुद्धा भरायचा आहे, प्लस मेंटेनन्स सुद्धा भरायचा आहे. मग हे तुमच्या बजेटमध्ये येतंय का नाही, हे आपल्या बजेटमध्ये आहे का नाही, हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल किंवा तपासावं लागेल. आता पुढचा मुद्दा, कर्ज व परतफेड क्षमता. आता म्हाडाचं घर घेण्यासाठी बहुतेक लोक बँकेचं कर्ज घेतात, पण लक्षात ठेवा, तुमच्या पगाराच्या 30 ते 40% पेक्षा जास्त EMI असले तर पुढं अडचणीचं ठरू शकतं ते तुम्हाला. कारण तुम्हाला EMI बी भरायचा आहे, मेंटेनन्स पण भरायचा आहे, घरचा खर्च सुद्धा आहे. मग हे कसं मॅनेज करणार आहे. तर आता बघा, उदाहरण, पगार 30,000 असेल तर EMI 10 ते 12 पर्यंत मॅनेजेबल आहे. ठीक आहे, पण 15-20,000 EMI बसली तर इतका खर्च पेलणं अवघड होऊ शकतं. घर घेण्याच्या उत्साहात आपण नंतर समहाऊ मॅनेज करू, म्हणजे आपण कसं तरी पुढं मॅनेज करू असं विचार करू नका. ठीक आहे, थोडं प्रॅक्टिकल राहा. तर हे सुद्धा महत्वाचं आहे जर तुम्ही लोन करून घेत असाल तर. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला EMI प्लस तुमचा घर खर्च ह्याचा मॅनेजमेंट करावं लागणार आहे. आता चौथं बघा, भविष्यातील किंमत आणि गुंतवणूक मूल्य. घर केवळ राहण्यासाठीच नाही तर गुंतवणुकीसाठी देखील असतं. पुढील 5-10 वर्षात त्या भागात विकास होईल का, मेट्रो, हायवे, IT पार्क येणार आहे का, किंवा ते लोकेशन प्राईम आहे का नाही हे तपासा. म्हणजे किती त्याचं डेव्हलपमेंट झालंय ते सुद्धा आपल्याला ते चेक करायचं आहे. म्हाडामध्ये अर्ज करण्याच्या पूर्वी जर तुम्हाला कुठला प्रोजेक्ट आवडला, आता म्हाडामध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत, तर त्याचे सर्व डिटेल्स काढायचे आणि जो तुमच्यासाठी योग्य आहे तिथं तुम्हाला अर्ज करायचा आहे. मग योग्य ठिकाणी घेतलेलं म्हाडाचं घर पुढे तुम्हाला डबल ट्रिपल किमतीला विकता येतं. आता म्हाडाच्या घर घेताना जास्त करून इन्व्हेस्टरच असतात. ठीक आहे, पण हे घरं जी आहेत ती सामान्य लोकांसाठी आहेत, पण त्या घराच्या किमती बघायला गेलं तरी त्या आहेच आहे की सामान्य माणसांना परवडत नाही. ह्याच्यात मॅक्झिमम म्हणजे जवळपास 80% लोक तर इन्व्हेस्टरच असतात. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. आता बघा, योग्य ठिकाणी घेतलेलं म्हाडाचं घर पुढे तुम्हाला डबल ट्रिपल किमतीला विकता येतं, पण विकास न होणाऱ्या भागात घेतलं तर किंमत स्थिर राहते आणि पैसे अडकून बसतात तुमचे एवढे मोठे पैसे. तुम्ही जर एखादं घर 25 लाखाला घेतलं तर ते लोन वगैरे धरून ते तुम्हाला 50 लाखाला पडतं. मग तेवढे तुमचे पैसे तुम्हाला नंतर विकल्याच्या नंतर वसूल होणार आहेत का, हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. ठीक आहे, नंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा कुठला आहे, तर पार्किंग व जागेचं नियोजन. तर म्हाडाचं घर कॉम्पॅक्ट असतात, पार्किंग मिळतंय का ते पहा. बहुतांश म्हाडाच्या घरांमध्ये म्हणजे फ्लॅटसाठी पार्किंगचा इश्यू असतो. म्हणजे म्हाडाने जरी सांगितले की पार्किंग अवेलेबल करून द्यायचं आहे बिल्डरला, पण खूप जणांना पार्किंगचा हा इश्यू येतो. जर पार्किंग नसल्यास भविष्यात तुम्हाला मोठी समस्या होऊ शकते, किंवा व्यवस्थित पार्किंग जर नसेल तिथं तर मग तुम्हाला तुमची गाडी कुठे लावणार तुम्ही. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे. आता पुढचा मुद्दा कुठला, तर कायदेशीर कागदपत्र आणि मालकी हक्क. घरात कोणताही म्हणजे बघा, त्या प्रोजेक्ट वरती किंवा बिल्डिंग वरती कोणताही वाद नाही ना हे तपासणं खूप महत्वाचं आहे. कारण काय, म्हाडाकडून मिळालेलं मग अलॉटमेंट लेटर असेल, परमिशन लेटर असेल, ॲग्रीमेंट टू सेल, हे सगळं तुम्हाला नीट तपासायचं आहे. जर लिटिगेशन असतील कुठल्या प्रोजेक्टवरती मग ते नंतर तुम्हाला
त्रासदायक ठरू शकतं. म्हणून लिटिगेशन तुम्ही चेक करा की त्याच्यावर कुठले लिटिगेशन आहेत का नाही. शेवटी पैसे तुम्हाला भरायचे, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. तसेच म्हाडाकडून मिळालेलं अलॉटमेंट लेटर, परमिशन लेटर, ॲग्रीमेंट टू सेल नीट तपासा. बिल्डिंगचं कंप्लिशन सर्टिफिकेट, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे का नाही ते सुद्धा तुम्हाला तपासावं लागेल. अनेकदा लोकांना घर मिळतं, पण कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे नंतर कर्ज, वीज जोडणी किंवा विक्री करताना मोठे अडथळे सुद्धा येतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळं मुद्दा बांधकामाची गुणवत्ता. काही म्हाडा प्रोजेक्ट्समध्ये जलद कामासाठी गुणवत्ता कमी असते किंवा जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी सुद्धा ही गुणवत्ता कमी ठेवली जाते. मग त्याच्यामुळे तुम्हाला पोझिशन घेताना ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे किंवा तुम्हाला त्याच्या आधी सुद्धा चेक करणं म्हणजे सॅम्पल फ्लॅटला व्हिजिट वगैरे करणं शक्य आहे किंवा साईट व्हिजिट करून ह्या सर्व गोष्टी चेक करणं शक्य आहे. जसं की तिथं काही गळतीची समस्या आहेत का, क्रॅक आहेत का, लिफ्ट ड्रेनेजची समस्या आहे का, जेणेकरून ह्या सर्व समस्या पुढे डोकेदुखी बनू नयेत आपल्यासाठी. तर ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत किंवा शक्य असेल तर तिथे आधी राहणाऱ्या लोकांची विचारपूस सुद्धा करायची आहे. तर मित्रांनो, म्हाडाचं घर घेण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. जसं की लोकेशन, बाल्कनी, लेआउट, फ्लोअर प्लॅन, सोयी सुविधा, मेंटेनन्स, कागदपत्र, बांधकाम गुणवत्ता, EMI क्षमता, भविष्यातील किंमत, सोसायटी, वातावरण, पार्किंग, भविष्यातील खर्च. फक्त घर मिळालं म्हणून लगेच धावू नका. घर हे फक्त 4 भिंती नाहीत, तर ते तुमच्या आयुष्याचं भविष्य आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहिती करिता सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.